સંગીતકાર આદિત્ય ઓક લિખિત પુસ્તક આયુષ્ય શાસ્ત્રનું ભવ્ય વિમોચન કરાયું. વડોદરા શહેરના સાંસ્કૃતિક આંગણે ફોર્ચ્યુન એન્ટરટેનમેન્ટ અને શ્રીમતી શ્રેયસીના સંયુક્ત ઉપક્રમે સારા આર્ટ સેન્ટર ખાતે એક વિશેષ સાહિત્યિક કાર્યક્રમનું આયોજન કરવામાં આવ્યું હતું. આ સમારોહમાં જાણીતા સંગીતકાર આદિત્ય ઓક દ્વારા લિખિત નવતર પુસ્તક આયુષ્ય શાસ્ત્ર આયુષ્માન જીપીએસનું વિધિવત વિમોચન કરવામાં આવ્યું હતું. આ પ્રસંગે મહારાષ્ટ્રના સુપ્રસિદ્ધ સંગીતકાર કૌશલ ઇનામદાર અને ડૉક્ટર શ્વેતા કાળુનશંકર જેજુરકર ખાસ તરીકે ઉપસ્થિત રહ્યા હતા. ખાસ અતિથિ તરીકે ઉપસ્થિત રહીને કાર્યક્રમની શોભા વધારી હતી. આ પુસ્તક લેખકના પિતા વિદ્યાધર ઓકની પ્રેરણાથી આકાર પામ્યું છે. વિમોચન સમારોહ દરમિયાન કૌસ્તુભ દીવાને લેખક સાથે વિશેષ મુલાકાત યોજી હતી, જેમાં આદિત્ય ઓકે પુસ્તકના સર્જન પાછળની રોચક સફર વર્ણવી હતી. તેમણે જણાવ્યું હતું કે આ પુસ્તકની રચના માટે તેમણે 30,000થી વધુ જન્માક્ષરોનો અત્યંત ગહન અને વિશ્લેષણાત્મક અભ્યાસ કર્યો છે. આ કૃતિ માનવ જીવનના ગૂઢ પ્રશ્નોને ઉકેલવા અને સાચી દિશા દર્શાવવા માટે એક જીપીએસ માર્ગદર્શક સમાન કાર્ય કરશે તેવો વિશ્વાસ વ્યક્ત કરવામાં આવ્યો હતો. પોતાના સંગીત ક્ષેત્રના પ્રદાન કરતાં પણ વધુ પરિશ્રમ આ સાહિત્યિક સર્જનમાં લગાવ્યો હોવાનું જણાવતા આદિત્ય ઓકે ઉમેર્યું હતું કે આ પુસ્તક આવનારી પેઢીઓ માટે એક ઉત્કૃષ્ટ જીવન માર્ગદર્શક બની રહેશે. વડોદરા જેવી સંસ્કાર નગરીના પ્રબુદ્ધ અને કલા રસિક શ્રોતાઓ સમક્ષ પોતાની કૃતિ રજૂ કરવાનું તેમને અત્યંત ગૌરવ અને આનંદ છે. આ સમારોહને વડોદરાના કલા અને સાહિત્ય પ્રેમીઓ દ્વારા ઉષ્માભર્યો પ્રતિસાદ सापड्यो होतो. वस्तुस्थिती अशी आहे की हे वाटणं हिनी हा जो बायोडेटा वाचला हा थोडक्यात नव्हता, हा सगळा होता. म्हणजे पुस्तकात तुम्ही जेव्हा विकत घ्याल तेव्हा तुम्हाला हेच सगळं तिथे वाचता येणार आहे. तिने थोडक्यात म्हणून सगळंच वाचून दाखवल्यामुळे नाही मी काही मुद्दे कापले. तर जरा थोडक्यात म्हणून तिने जरा सगळं वाचून दाखवल्यामुळे झालं असं की वेळ कुठे कधी मिळतो तुला हे सगळं करायला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण वास्तविक पाहताना आपल्याकडे खूप वेळ सगळ्यांकडे असतो. म्हणजे एखाद्या चित्रपटासाठी कौशलसाठी आज जर मला रेकॉर्डिंग वाजवायचं तर मला दिवसातनं 3 तास खर्च करायचे, माझा अख्खा दिवस त्याच्यात जाणार नाही. किंवा मला एखाद्या जिंगलचं रेकॉर्डिंग करायचंय तर तिथे पण माझे 3 तास खर्च होणार आहेत. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं असतं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही खूप व्यस्त असतो आणि ते बरोबर चुकीचं असतं. आमच्याकडे उलट खूप जास्ती वेळ असतो आणि नाही रे तो बिझी असेल म्हणून त्याला आपण बोलवूयाच नको म्हणून सुद्धा खूप कामं हातातनं जात असतात अशा वेळेला. तर जेव्हा लोकांना असं वाटत असतं की आम्ही खूप बिझी आहोत आणि जेव्हा आम्ही बिझी नसतो त्या वेळात मी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळे हे पुस्तक लिहिण्यासाठी माझ्याकडे भरपूर वेळ होता, जो लोकांना असं वाटणं स्वाभाविक आहे की ते नव्हता. आणि आता जरा सिरियसली थोडंसं पुस्तकाविषयी सांगायचं तर मुळात बाबांचं माझ्या 77 साली माझा जन्म झाला आणि त्याच्यानंतर जवळपास 6-7 वर्षापासून बाबांना मी ज्योतिषशास्त्र घरी अभ्यासताना आणि कन्सल्ट करताना मी बघत आलोय. कारण का आता आपण मोबाईल फोनमध्ये कुठचंही ऍप उघडलं तर त्याच्यातनं आपल्याला पटकन कुंडली करून मिळते. काही कुंडली करणं हे काही रॉकेट सायन्स, ऍक्च्युली ते रॉकेट सायन्स नाहीच आहे आणि आता तर अल्गोरिदममुळे तर खूप सोपं झालंय ते. पण पूर्वीच्या काळामध्ये मोबाईल फोन ऍप नसल्यामुळे आम्हाला हातात सगळी अभ्यासाची पुस्तकं, ज्योतिषाच्या अभ्यासाची पुस्तकं, त्याच्यानंतर लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडचं पुस्तक आणि पंचांग हे घेऊन ती हाती पत्रिका करायला लागायची. आणि ही एक पत्रिका करायला साधारण 20 ते 25 मिनिटाचा अवधी लागतो, कारण त्याच्यामध्ये गणिताचा भाग आहे. ती शिकवली तर कोणालाही करता येऊ शकते. त्यामुळे व्हायचं असतं की बरं त्या काळात लँडलाईन्सच फक्त असल्यामुळे आमच्या घरी एक कर्म असं कायम चालू असायचं की फोन वाजला की हॅलो डॉक्टरांची अपॉइंटमेंट हवी, आज रात्रीची मिळेल का? हो मिळेल. मग तुमचं नाव, पत्ता आणि हे जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण आम्हाला द्या असं म्हणून ते लिहून घेतलं की मी आणि माझा मधला भाऊ आनंद आम्ही 2 जण शाळेतनं घरी आल्यानंतर आजच्या दिवसभरातल्या 8, 9, 10, 11, 12, 15 ज्या काही पत्रिका दिवसभरात आईने किंवा घरच्या ज्या माणसांनी लिहून ठेवल्यात त्या पत्रिका करण्याचं काम सुरू करायचं. त्यामुळे 6:30 वाजता पत्रिका करायला सुरू केलं की 8:30-9 वाजता पत्रिका संपायच्या. मग जेवण झाल्यानंतर बाबांकडे रात्री 10 वाजता सगळी ही मंडळी आमच्या सायन्सच्या घरी यायला लागायची आणि मग इथे आनंद आणि इथे मी आणि मध्ये बाबा आणि बाबांची पत्रिका रेटिंग चाललंय. त्यामुळे ज्योतिषशास्त्राचा आम्ही अभ्यास केला तर नाही,
परंतु ज्योतिषशास्त्राचा डायरेक्ट प्रॅक्टिकलच अभ्यास झाला. हा प्रश्न, त्याचं हे उत्तर ही कुंडली. त्यामुळे आज जर तुमच्यापैकी कोणी व्यक्तीने मला सांगितलं की मला ज्योतिषशास्त्र शिकायचं आहे, तर आपण लगेच शिकायला सुरुवात करू शकतो. परंतु भिक्षुकी करताना तसं पाठांतर करायला लागतं, की असं कुठचाही पंडित किंवा कुठचाही पुजारी आपल्या घरी आल्यानंतर मला जरा रुद्र येत नाही म्हणून तो वाचून असं वाचून नाही, त्याला पाठ असतं ना ते. तर हे जे पाठांतर करायला लागतं ते ज्योतिषशास्त्रात पण सुरुवातीच्या काळात प्रचंड करायला लागतं. म्हणजे पहिले 6 महिने तुम्हाला पाठांतरच करायला लागेल. त्याच्यानंतर मग आपण मूळ अभ्यासाकडे वळू शकतो. तर हा पाठांतराचा अत्यंत बोरिंग जो भाग असतो तो माझा आणि आनंदचा बाबांच्या बाजूला बसून पार पडला. त्याच्यामुळे नंतर जेव्हा पत्रिकाचं बाबा वाचन करायला लागले तेव्हा बऱ्याचशा गोष्टी ह्या पाठच असल्यामुळे आम्हाला कळायला लागल्या. त्यामुळे साधारणपणे 2 वर्षात ज्योतिषशास्त्र जे येऊ शकतं माणसाला, ते मला याला 30 वर्ष लागली असं आपण म्हणूया. कारण 30 वर्ष बाबांच्या बाजूला बसून मी पत्रिकांचं वाचन करत होतो. परंतु 30 वर्ष लागल्यामुळे ना ते खूप अंगात मुरत गेलं. आणि ते मुरत गेल्यामुळे मला वाटतं की कुठेतरी मला असं असेल की ह्या ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग झाला पाहिजे, म्हणून ह्या पुस्तकाचं लिखाण माझ्याकडनं झालं असं मी म्हणेन. आता कलाकार आणि नुसतं शास्त्र असण्यात फरक काय आहे, की कुठे ती कला, त्याच्याबद्दल हे आदित्याने विस्तृत विवेचन केलेलं आहे याच्यात. पण तरीही मी माझे 4 आणे त्याच्यात टाकतो की जेव्हा प्रक्रिया नाहीशी होते तेव्हा त्या शास्त्राची कला होते. तुम्ही 2 अधिक 2 म्हणजे 4 हे लहानपणी शिकलेलं असतं. लहानपणी शिकताना तुम्ही 2 अधिक 2 म्हणजे 1 2 3 4 असे सुटे सुटे मोजता. आणि पुढे तुमच्या ते इतकं अंघोळणी पडतं आणि तुम्हाला इतकं ते माहिती होतं की आता कोणी तुम्हाला विचारलं की 2 अधिक 2 म्हणजे किती, तर 4 असं तुम्ही सहज म्हणून जाता. कलेमध्ये ह्या ज्या अत्यंत गुंतागुंतीच्या सुद्धा प्रक्रिया असतात ना, त्या नाहीशा होतात. आणि आपल्याला वाटतं अरे जादूने उमटलेलं आहे की काय, पण त्याच्या मागे मेहनत असते, त्याच्या मागे चिंतन असतं, विचार असतो आणि तो झालेला असतो. त्यामुळे लोक म्हणतात एका कार्यक्रमाचे इतके पैसे का घेतात, तर ते कार्यक्रमाचे पैसे नसतात, ते त्या मागच्या केलेल्या चिंतनाचे, मेहनतीचे आणि तुम्हाला अवाक करणारे किंवा तुम्हाला स्पर्श करण्याचे ते पैसे असतात, त्याचा मोबदला असतो. त्यामुळे कलाकाराप्रमाणे आदित्यानी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आता या पुस्तकाची गरज काय आहे खरं, का माणूस जातो आपलं भविष्य काय आहे हे बघायला, हा मला पडलेला प्रश्नच आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, माझा अजून विश्वास आहे का नाही, मी एखाद्या ज्योतिषाकडे जावं का न जावं याचा मी अजून विचारच करतोय. पण नियती नावाची गोष्ट असते, त्याशिवाय आज इथे माझा येण्याचा योग नव्हता. मी 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी रुपारेल महाविद्यालयात ऍडमिशन घेतली नसती